नवी मुंबईत शरद पवार गटाकडून आज पेट्रोल डिझेल दरवाढ व तसंच महागाई आणि बेरोजगारी या विरोधात आज आंदोलन पुकारलेलं आहे। खरं तर हे आंदोलन शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश आंबले यांच्या मार्फत ते आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत थेट डॉक्टर मंगेशजी आंबले आहेत। सर, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आपल्या मार्फत आपण आज हे आंदोलन मोठं पुकारलेलं आहे, त्याबाबत काय सांगाल? महागाई, पेट्रोल डिझेल आणि गॅसची झालेली दरवाढ, नीट पेपर लीक घोटाळा, शेतकऱ्यांचे प्रश्न या सगळ्यांना एकत्रित करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने आज नवी मुंबईमध्ये सिडको एक्झिबिशन सेंटर समोरील रस्त्यावर महाआंदोलन, जन आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे। आणि या आंदोलनासाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे असतील, जयंत पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, रोहित पवार साहेब असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, बाळामामा म्हात्रे असतील, ही सर्व नेते मंडळी आणि विविध पक्षाचे सेलचे प्रदेशाध्यक्ष आज नवी मुंबईत दाखल होत आहेत। हजारोंच्या संख्येने लोक आज या आंदोलनाला जोडली जाणार आहेत। खरं तर आपण हे मोठं जन आंदोलन पुकारलेलं आहे, काय वाटतं आंदोलनावर काय इफेक्ट पडेल? निश्चितपणे सरकारने काही वादे केले होते, ते वादे झुटे वादे होते आणि त्या वाद्यांना आठवण करून देणे, त्या वाद्यांची आठवण करून देण्यासाठी खऱ्या अर्थाने हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे। निश्चितपने सरकारचं लक्ष वेधणं आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावणं हा आमचा या आंदोलनाच्या निमित्ताने उद्देश आहे। खरं तर आपण पाहतो की नवी मुंबईत पहिल्यांदाच एवढं मोठं जन आंदोलन आपण हाती घेतलेलं आहे, कसं पाहताय? जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणं, त्याची सोडवणूक करणं आणि जनतेसाठी काम करणं लोकशाही पद्धतीने, हा खऱ्या अर्थाने आमचा उद्देश आहे आणि निश्चितपणे हा उद्देश सफल होईल। धन्यवाद। खरं तर आपल्यासोबत होते नवी मुंबई शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश आंबले यांचं असं म्हणणं आहे की जनतेसाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेले, सरकारने जे काही वादे केले ते झुटे वादे होते, ते आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून देणार आहे, अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह मी रवी खरात, TV9 मराठी, सानपाडा, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।